मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूया। गुजरातच्या गांधीनगरमध्ये आपत्कालीन विभागाची बैठक बोलावण्यात आली आहे। गुजरातच्या गृह राज्यमंत्र्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातोय। गुजरातच्या गांधीनगरमध्ये आपत्कालीन विभागाची एक महत्त्वाची बैठक, सुरक्षा उपाययोजनांचा आढावा तिथल्या गृह राज्यमंत्र्यांकडून घेतला जातोय। राजस्थानमध्ये सुद्धा एक महत्त्वाची बैठक सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कच्छ, पाटण, बनासकांठा या ठिकाणच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आता एक उच्चस्तरीय बैठक गुजरातमध्ये गृह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होते। थेट आपण जाऊयात प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आता सगळ्याच राज्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला जातोय। निखिल, आपण पाहतो की ज्या शहरामध्ये हालचाली पाहायला मिळालेल्या आहेत किंवा हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झालेला आहे त्या सगळ्या शहरामध्ये शाळा कॉलेज बंद करण्यात आलेले आहेत। शिवाय वाहतूक व्यवस्था सुद्धा पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। लोकांना जिथे तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जातोय आणि रात्रीच्या वेळेला आपण पाहतोय की पाकिस्तानकडून सातत्याने रात्रीच्या वेळेला हल्ल्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला ब्लॅकआउटचा आधार घेऊन लोकांना सुरक्षित राहण्याचे सल्ले दिले जात आहेत। मात्र आता एक हाय लेवलची मीटिंग सुद्धा पार पडते आहे। भारताच्या हद्दीमध्ये असणारी जी काही महत्त्वाची शहर आहेत, जी बॉर्डर नजीकची शहर आहेत, त्यामध्ये आपण पूंछ आहे, कुपवाडा आहे, जम्मू काश्मीर मधला काही भाग आहे, त्याचबरोबर अमृतसर आणि पंजाब चंदीगड एअरपोर्ट असेल, इथे जे काही एअरबेस आहे। तुमच्याकडे इथे आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूया। आताची आणखी एक मोठी बातमी, पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफ घाबरला। घाबरलेल्या शरीफनं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे। तर पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफ हा भारताच्या प्रत्युत्तराला घाबरलेला आहे आणि त्यानं आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे। श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। पुढील आदेशापर्यंत विमानतळाचे कामकाज बंद करण्यात आलेलं आहे। अमृतसर मधला हा एअरपोर्ट आहे जिथे सध्या सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि विमानतळाचं कामकाज सुद्धा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत।